हॅलो ऑल. हॅलो हॅलो हॅलो. आवाज येतोय माझा? येस वैभव. जस्ट नाश्ता केला मी. येतोय आवाज व्यवस्थित? येस वैभव, जस्टच नाश्ता झाला माझा. हॅलो. येस. नमस्कार. हा. नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? येस. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय माझा? वैभव, सविता, आवाज येतोय माझा? येस, नो? वैभव, सविता, माझा आवाज येतोय का? येस, नो, पटकन सांगा मला. अच्छा, येतोय आवाज. ओके, गुड. ओके. हॅलो हॅलो विद्या. हां, इथे चॅट बॉक्स ओपन होत नाही आहे. एक मिनटं थांबा जरा. ओके, गुड. हां, येतोय आवाज आता. हां, आला 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 आला. चॅट बॉक्सला काहीतरी प्रॉब्लेम होता. येस, गुड. चला, माझ्या मोबाईलचा चॅट बॉक्स आता चालू झालेला आहे. हॅलो ऑल, गुड इव्हिनिंग, सॉरी गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सगळे? गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सगळे? ओके. येस, गुड. चला, आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल. आपल्याला सेकंड 5 इयर प्लॅनला सुरुवात करायची आहे. बिना टाईमपास करता मस्तपैकी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण करूया. ओके. हां. तर हा क्लास अनअकॅडमीवरती नाही आहे का? तर नाही, आता यूट्यूबवरती हा क्लास आहे. यूट्यूबवरती आपलं जे चॅनल आहे त्याच्यावरती आपला हा क्लास आत्ता चालला आहे, सोनाली. ओके, चलो लेट स्टार्ट. आपल्याला सेकंड 5 इयर प्लॅनकडे आत्ता वळायचं आहे. ओके. पहिली पंचवार्षिक योजना आपण ही खूप मस्त पद्धतीनं समजून घेतली. मॉर्निंग पहिला जो क्लास होता आपल्या, त्याला आपण पहिली पंचवार्षिक योजना व्यवस्थित पद्धतीनं समजून घेतली. आता आपल्याला सेकंड 5 इयर प्लॅनकडे वळायचं आहे दोस्तांनो. पहिली पंचवार्षिक योजना आपण नीट पद्धतीनं गाठलेली होती. सेकंड 5 इयर प्लॅनकडे आपल्याला जायचं होतं. सेकंड 5 इयर प्लॅनकडे जात असताना एक महत्त्वाचा प्रॉब्लेम हा भारताच्या समोर होता, तो म्हणजे दॅट इज रोजगाराची निर्मिती. एक नीट लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे शेती क्षेत्रातनं रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही. त्याच्यामुळं आपण जाणून बुजून ठरवलं की आता आपण जरा शेतीकडनं आपण औद्योगिकीकरणाकडे वळालो. ओके. पण हे आपल्याला नेहमीची सवय, एवढा मोठा दगड घ्यायचा आणि स्वतःच्याच पायावरती पाडून घ्यायचा. ते इथे पण आपण हा उद्योग केलेला होता बरं का रे. इथे पण हा आपण उद्योग केलेला होता. शेतीवरचा सगळा खर्च उचलला आणि औद्योगिकीकरणावरती टाकला. झालं काय? शेतीमधल्या गोष्टींची किंमत दणकावून वाढली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून भारतामध्ये भाववाढीची बीजे रोवली गेलेली होती दोस्तांनो. सेकंड 5 इयर प्लॅनकडे आपल्याला जायचं आहे. आपण ठरवलेलं होतं की नॅशनल इन्कमला आता 25% वाढवायचं आहे, वरती न्यायचं आहे आपल्याला नॅशनल इन्कमला. आता हा प्लॅन राबवायचा कसा? आपण भारतीय आहोत दोस्तांनो, हो की नाही? हो की नाही रे? आपण भारतीय आहोत, हो की नाही? आहोत ना रे, आपण भारतीय आहोत, बरोबर की नाही? आपण भारतीय आहोत, बरोबर की नाही? हो की नाही? अरे काय उत्तर द्या, हो नाही, काय, कुठे आहात, कुठे नाहीत तुम्ही लोक? हां, आपण भारतीय आहोत, बरोबर की नाही? आपण प्रत्येक गोष्टीचा जुगाड करतो. जुगाड जुगाड आहे की नाही? प्रत्येक गोष्टीचा आपल्याकडे जुगाड असतो. जुगाड म्हणजे काय? तर दॅट इज प्रत्येक गोष्ट आपण मॅनेज करून घेत असतो. एकदा आपण एखाद्याकडनं एखादी गोष्ट शिकलो ना, मग आपण त्याला म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र. आता माझ्या गोष्टी मी बघतो, तुझा घरी जा तुझ्या तुझ्या, मी माझी माझी गोष्ट माझी माझी शिकून घेतो. पहिली पंचवार्षिक योजना, फर्स्ट 5 इयर प्लॅन आपण हॅराल्ड आणि डोमरला घेऊन आलो आणि हॅराल्ड आणि डोमरकडनं आपण शिकून घेतलं की बाबा रे, पंचवार्षिक योजना कशा काय राबवायच्या, कशा काय चालवायच्या, हे आपण शिकून घेतलं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला आपण त्याला जय हिंद जय महाराष्ट्र म्हटलं की भाऊ तुला दिले आम्ही पहिल्या पंचवार्षिक योजना पैसे, आता तू घरी जा, आमच्याकडे काय पैसे नसतात, आमचं आम्ही बघतो, आम्हाला काय करायचं आहे ते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आपण इंडियनायझेशनकडे वळालो, भारतीयकरणाकडे आपण वळालो. तिसरी पंचवार्षिक योजना ह्या वेळेस आपल्याला असं झालं की आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला जे मॉडेल घेतलं होतं त्याचं नाव होतं पी सी महालनोबिस मॉडेल. लक्ष त्यावरती, त्याचं नाव काय होतं? पी सी महालनोबिस मॉडेल. ओके. आपण जुगाडू लोक होतो, आपण त्यांच्याकडनं शिकून घेतलं काय शिकायचं आणि त्यांना म्हटलं जय हिंद जय महाराष्ट्र, तुम्ही दोघं जा, हॅराल्ड आणि डोमर भाऊ घरी जा तुम्ही, आता तुमचं मॉडेल आम्हाला का पाहिजे नाही, आम्ही आमचं आमचं बघतो. बघा, या काळखंडामध्ये काय झालेलं होतं, शेतीमधनं जेवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची गरज होती तेवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत नव्हती. मग आता आपल्याला रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकीकरणाकडे वळणं होतं. मग आपण ठरवलं की आता आपण औद्योगिकीकरणाकडे जाऊया, बरं का रे. म्हणून आपण शेतीकडे दुर्लक्ष केलं. परत मी तुम्हाला म्हटलं ना, एवढा मोठा दगड घ्यायचा आणि स्वतःच्याच पायावरती पाडून घ्यायचा, हे आपण अगदी पहिल्यापासूनच करत आलेलो आहे. रघुकुल रीत सदा चली आई, ते अशातलंच प्रकार आहे आपला. शेतीकडचं लक्ष पूर्ण डायव्हर्ट केलं.
आणि रोजगार निर्मितीसाठी आपण आता औद्योगिकीकरणाकडे वळलो. जड आणि मूलभूत उद्योगांकडे जायचं असं आपण ठरवलं. पीसी मालनोबिस यांचं मॉडेल घेतलं आपण. पीसी मालनोबिस यांच्या मॉडेलकडे आपण वळालो. पण त्यावेळेला आपल्याकडे दुसरं मॉडेल पण उपलब्ध होतं, वेज अँड गुड्स मॉडेल. पुढे जेव्हा मी आपण 6वी 7वी 8वी पंचवार्षिक योजनेकडे जाणार आहोत ना, तेव्हा आपण पीसी मालनोबिस आपण बोलणार आहोत परत. या पीसी मालनोबिस मॉडेल यांच्याबद्दल जरा नीट ऐका, मी परत एकदा समजावून सांगतोय, जरा नीट ऐका. पीसी मालनोबिस मॉडेल, या पीसी मालनोबिस मॉडेल हे जड आणि मूलभूत उद्योगांवरती लक्ष देणार होतं. याचं नाव होतं बिग पुश मॉडेल. या मॉडेलचं नाव काय होतं? बिग पुश. इकॉनॉमीला आता धक्का मारण्याची गरज होती. इकॉनॉमीला कसली गरज होती? इकॉनॉमीला आता धक्का मारण्याची गरज होती. तर हे धक्का मारण्यासाठी आपण दुसरं जे हा धक्का मारण्यासाठी आपण काय केलं, तर याला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मालनोबिस मॉडेल घेऊन आलो. याचं नाव आपण दिलं बिग पुश मॉडेल. बिग पुश मॉडेल. बिग पुश मॉडेल हे नाव का दिलं कळलं का रे? बिग पुश मॉडेल हे नाव आपण का दिलं कळलं का? पटकन बोला, हो की नाही? आहात का रे? का मला चॅट बॉक्स दिसत नाहीये? काय काय घोळ काय? आहात का? बिग पुश मॉडेल नाव का दिलं कळलं का? कोणतरी काहीतरी, थँक्यू सविता, गिरीश, बाकीचे कोणतरी काहीतरी, हो नाही काहीतरी म्हणा. ओके. त्याच वेळेला आपल्याकडे दुसरं मॉडेल होतं दोस्तांनो. त्याच वेळेला आपल्याकडे दुसरं मॉडेल होतं. त्या दुसऱ्या मॉडेलचं नाव होतं वेज अँड गुड्स मॉडेल. त्या दुसऱ्या मॉडेलचं नाव काय होतं? वेज अँड गुड्स मॉडेल. वेज अँड गुड्स मॉडेल हे ब्रह्मानंद आणि वकिलांचं मॉडेल होतं. परत येणार आहे बरं का, हे ब्रह्मानंद आणि वकील हे नाव परत येणार आहे. ठीक आहे. हे ब्रह्मानंद आणि वकिलांचं मॉडेल होतं. पण आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत ब्रह्मानंद वकिलांचं मॉडेल घेतलं नाही. का? तर आपल्याला मजुरी वस्तू प्रतिमानाची गरज नव्हती. वेज अँड गुड्स मॉडेलची गरज नव्हती. आपल्याला कोणाची गरज होती? आता अर्थव्यवस्थेला बिग पुश, मोठा धक्का देण्याची गरज होती. म्हणून आपण कोणाकडे वळालो? आपण मालनोबिस मॉडेलकडे वळालो. पण लक्षात ठेवण्याची गरज आहे, ब्रह्मानंद आणि वकील यांचं मॉडेल कोणतं होतं? ब्रह्मानंद वकील यांचं मॉडेल मजुरी वस्तू प्रतिमान, वेज अँड गुड्स मॉडेल होतं. MPSC PSI प्रिलिम्स 2013. चला उत्तर द्या फास्ट. फास्ट उत्तर द्या मला. फास्ट बोला. एक नीट लक्षात ठेवा दोस्तांनो, जेवढा प्रश्न मोठा असतो ना तेवढा प्रश्न सोपा असतो. जेवढा प्रश्न मोठा तेवढा प्रश्न सोपा. हा माझा फंडा लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे तुम्हाला कधीही ही गोष्ट ना दणकावून लागेल सुद्धा. बघा जरा, मी तुम्हाला हा प्रश्न सोडवून दाखवतो माहिती नसताना. मालनोबिस यांनी तयार केलेलं जे प्रतिमान होतं, व्यूहरचना होती, त्याने कशावरती भर दिला? सर्वात पहिल्यांदा आयात निर्यातीबद्दल आपली लायकी होती का रे? आयात निर्यात करण्याची आपली लायकी होती का? मला सांगा जरा. 1956ची आपण गोष्ट करतोय. आपण 1956 मध्ये आयात निर्यात करण्याच्या कंडिशन मध्ये होतो का? मला सांगा. तुम्ही सांगा मला, बाकी सोडून द्या. आपण आयात निर्यात करण्याच्या कंडिशन मध्ये होतो का? मला सांगा. होतो का? लायकी तरी होती का? नव्हती आपली लायकी. अरे इथं घरचं झालं थोडं वेळाने धाडलेलं घोडं होतं. आपल्याला घरच्या लोकांची पोटं भरता येत नव्हती. आयात निर्यात कुठनं करायची आपण? हा त्या आयात प्रस्थापिकीकरणाकडनं आपण गेलेलो नव्हतो. आपण निर्यातीच्या कंडिशनमध्ये पण नव्हतो आणि आयात प्रस्थापिकीकडे पण आपण गेलेलो नव्हतो. सी आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही. 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 घ्या तुमचा आन्सर आलाय. दरवेळेला ना लक्षात घ्या, दरवेळेला लक्षात घ्या, MPSC तुम्हाला असा घास भरवती की घे राजा लेका खा, मी तुला घास भरवते. तुम्ही काय करतात? तुम्ही घास फेकून देतात. ओके, तुम्ही घास फेकून देतात. हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. बघा एवढं इझी आहे ते. अगदी तुमच्या असं तोंडापर्यंत घास आणून ठेवलाय त्यांनी. सार्वजनिक उद्योगाचा काही संबंध नव्हता अजूनपर्यंत, आपण त्याच्याकडे गेलेलो नव्हतो. मूलभूत आणि लघु आणि कुटीर उद्योग हेच होते आपल्याकडे, ज्यांना आपण सुधरवू शकत होतो. सो दॅट्स वाय आन्सर ऑप्शन आपलं काय येणार आहे? बी आणि डी येणार आहे. कळलं का? कळलं का?
कळलंय का? जाऊ का पुढे मी? एवढं इझी असतं, तुम्ही प्लीज त्याच्याकडे नीट लक्ष देत चला रे. हां, चला नेक्स्ट. कंबाईन मागच्या वर्षीचा प्रश्न आहे, आता मेन्सचा आहे तो पण. कंबाईनची मेन्स 2018-19. चला नीट उत्तर द्या. चला नीट उत्तर द्या आता फास्ट. याच्यात गडबड नाही पाहिजे बरं का. आता गडबड नाही पाहिजे. चला उत्तर द्या मला आता प्रश्नाचं लवकर, फास्ट. घोळेश्वर महाराजांनो, घोळ घालतात नेहमी, नुसते घोळ करतात तुम्ही. आत्ता इतक्यात शिकवलं मी, आत्ता म्हणजे अगदी काय लई वेळ पण नाही झाला त्या गोष्टीला शिकवून. मग अशीच सांगितलं मी, आपल्याकडे 2 मॉडेल उपलब्ध होते. एक बिग पुश मॉडेल महालनोबिस यांचं, वेज अँड गुड्स मॉडेल हे ब्रह्मानंद आणि वकिलांचं मॉडेल होतं. का चुकलात रे आता? एवढा इझी क्वेश्चन आहे बघा जरा. इथे काय म्हटलंय त्यांनी, वेतन वस्तू व्यूहरचना, मजुरी वस्तू मॉडेल, वेज अँड गुड्स मॉडेल हे कोणाचं होतं? वेज अँड गुड्स मॉडेल कोणाचं होतं रे? ब्रह्मानंद आणि वकिलांचं होतं. आठवलं का? घोळेश्वर महाराजांनो, नुसते गोळ घालतात तुम्ही लोक, प्रश्न नीट वाचत नाही आणि नुसते पळत असतात. गोळ घालायचा नाही, प्लीज लक्ष द्या. गोळ घालायचं नाही, नीट लक्ष द्या. एवढं इझी आहे हे. चला पुढे चाललोय मी, लक्ष द्या वरती आता. नेक्स्ट. महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस मेन्स 2014. चला हॅलो, गुड मॉर्निंग. उत्तर द्या मला. चला चला पटकन पटकन उत्तर द्या, फास्ट. सगळे एमपीएससीला आलेले तुमचे प्रश्न घेतोय. मी सगळे एमपीएससीला आलेले तुमचे प्रश्न घेतोय मी. गोळ घालू नका, मस्त प्रॅक्टिस करून घेतोय तुमच्याकडनं. तुम्ही नवीन कोणती फक्त गोळ घालू नका म्हणजे झालं. आता कुठेतरी घेतो डोकं आपटतो मी. आता तरी चुकू नका रे. का असं करतात? चला लक्ष द्या वरती आता. भारताच्या आर्थिक विकासासाठी महालनोबिस डावपेच याच्यामध्ये कोणती गोष्ट नव्हती असं म्हटलेलं आहे. नव्हती असं म्हटलेलं आहे. परत मग अशीच मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, आयात आणि निर्यात करण्याच्या कंडिशनमध्ये भारत नव्हताच. त्याच्यामुळे आयात आणि निर्यात हे आन्सर ऑप्शनमध्ये दिसलं की पहिल्या आणि दुसऱ्या आन्सर ऑप्शनमध्ये त्याला लगेच मिटवून टाकत चला. त्याचा काही संबंधच नव्हता आपल्याशी. दीर्घकालीन वाढीची प्रक्रिया सुरू करायची होती, बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही आहे. औद्योगिकीकरणाला प्राधान्य द्यायचं होतं, बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही. भांडवली आणि मूलभूत वस्तूंवरती भर द्यायचं होतं, बरोबर आहे. परत आता इथं निर्यातीचा काय संबंध आहे का रे? निर्यातीचा काय संबंध आहे का? बोला पटकन. निर्यातीचा काय संबंध आहे का दोस्तांनो? निर्यातीचा इथे काय संबंधच नाहीये. निर्यातीला इथे काय संबंधच नाहीये. नीट लक्षात घ्या, आन्सर शुड बी 4. चला पुढे जातोय मी आता. लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या. इथपासून पुढे भारताची पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही सोबत चालली बरं का. अजूनही भारताच्या इतिहासात इंडियन नॅशनल काँग्रेसचं अस्तित्व आपण बघायला गेलो तर इंडियन नॅशनल काँग्रेसनं भारताची सगळी जडणघडण केलेली आहे हे तुम्हाला कळून येईल. कसं समजावून सांगतोय मी. इथपर्यंत आपण कुठेही ठरवलेलं नव्हतं की भारताला बाबा रे आता आपण अशा रस्त्यावरती न्यायचं आहे की जिथे गव्हर्नमेंट हे सगळं काही असेल, हे ठरवलेलं नव्हतं. पण हे कधी ठरलं तर म्हणजे हे ह्या वर्षी ठरलं. बघा जरा, हे होतं काँग्रेसचं आवडी अधिवेशन. हे होतं काँग्रेसचं कोणतं? आवडी अधिवेशन. आवडी चेन्नईच्या जवळचं हे ठिकाण आहे. 1955ला आवडी मद्रासच्या प्रोव्हिन्सेसमध्ये हे रेझोल्युशन आपण आवडी अधिवेशनामध्ये ठेवलं की आता आपण भारताला समाजवादी समाज रचनेकडे घेऊन जायचंय. आता आपण भारताला कुठे घेऊन जायचंय? समाजवादी समाज रचनेकडे भारताला आपण घेऊन जायचं. आता आपल्याला भारताला कुठे घेऊन जायचंय?
समाजवादी समाज रचनेकडे भारताला घेऊन जायचंय. मग अशा या आवडी अधिवेशनामध्ये आपण बिल पारित केलं आणि आपण ठरवलं की आपण आता समाजवादी समाज रचनेकडे वळूया. याचे अध्यक्ष होते UN ढेबार. याचे अध्यक्ष कोण होते? याचे अध्यक्ष होते UN ढेबार. 1956चे हे औद्योगिक धोरण आणि 1955चं आधी इंडियन नॅशनल काँग्रेसची आवडी अधिवेशन आणि नंतर 1956चं आलेलं औद्योगिक धोरण. ह्याच्यात आपण भारताला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर भारताला समाजवादी समाज रचनेकडे वळवलं आणि भारत नेहरू समाजवादाकडे गेला. आपण समाजवादी समाज रचनेचा पाया कोणत्या औद्योगिक धोरणानं घातला हे कळालं का? हे कळालं का? आपण समाजवादी समाज रचनेचा पाया कोणत्या धोरणानं घातला हे कळालं का? बोला पटकन, फास्ट. बोला पटकन, फास्ट. गुड, थँक्यू. चला उत्तर द्या. तुमच्या उत्तरासाठी गप्प बसलोय मी. व्हेरी गुड फ्रेंड्स. चला लक्ष द्या वरती. भारतातील मोठ्या उद्योगांना सहाय्यक उद्योग म्हणून उद्योगांचा विकास करण्यासाठी भर कोणत्या औद्योगिक धोरणानं देण्यात आला ते नीट लक्षात ठेवा. ते 1956चं औद्योगिक धोरण होतं दोस्तांनो. ते 1956चं औद्योगिक धोरण होतं. नीट लक्षात ठेवा. आता परत चुकवू नका कोणीच. चला नेक्स्ट. चलो नेक्स्ट. चला चला उत्तर द्या. चला चला उत्तर द्या. MPSC ग्रुप C सर्व्हिसेस प्रिलिम्स 2018. तुमच्याकडनं MPSCचे सगळे प्रश्नपत्रिका सोडून घेतोय मी. लवकर लवकर तुम्ही फक्त उत्तर द्या मला. बाकी मी तुमच्याकडनं काय अपेक्षा करत नाही. नीट उत्तर द्या. गुड. चला लक्षात ठेवा. आता हे कोणतं आहे तर हे महालनोबिस मॉडेल आहे. हे महालनोबिस मॉडेल आपण सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये वापरायला सुरुवात केलेली होती. लक्षात ठेवा आता सगळ्यांनी. ओके. आज जर माझ्या लेक्चरला पहिल्यांदा कोणी असेल त्यांनी करण्याची गोष्ट आहे दॅट इज पटकन एक स्क्रीनशॉट घ्या. लेक्चर झालं की मला माझ्या या नंबरवरती पिंग करा व्हॉट्सॲपवर की सर मला तुमच्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड करा. मी नक्की तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड करेन. ही फॅसिलिटी ॲब्सोल्युटली फ्री आहे. तिचा नक्की सगळ्यांनी फायदा घ्या. ओके. तुमचं नाव टाकायला मला विसरू नका. पूर्ण नाव, तुमचं नाव, तुमचं आडनाव टाकायला मला विसरू नका. मी नक्की तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड करेन. ही फॅसिलिटी ॲब्सोल्युटली फ्री आहे. तिचा फायदा घ्या. चलो मी जातोय आता पुढे. नेक्स्ट दुसऱ्या पंचवार्षिक योजना आणि तिचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन ह्याच्याकडे मी आत्ता वळतोय. खूप महत्त्वाचं आहे ह्याच्या इथून पुढची जर्नी. प्लीज सोबत नीट राहा. कुठे कळलं नाही तर नाही म्हणा, मी लगेच समजावून सांगेन. लक्ष द्या प्लीज आता. हां चला बघा वरती सगळ्यांनी. दुसरी पंचवार्षिक योजना सेकंड 5 इयर प्लॅन याच्याकडे मी वळालेलो आहे. सेकंड 5 इयर प्लॅन हिचा कालावधी हा 56 ते 61 पर्यंतचा होता. 1956 ते 1961 हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी. याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरूजी होते. उपाध्यक्ष TT कृष्णमाचारी. मी प्रतिमान मॉडेल PC महालनोबिस यांचं मॉडेल होतं आणि ते काय होतं हे पण तुम्हाला मगाशी समजावून सांगितलं. ऑफकोर्स जड आणि मूलभूत उद्योगांकडे आता आपल्याला वळायचं होतं. योजनेचं उपनाव नेहरू महालनोबिस योजना. योजनेचं उपनाव काय होतं? नेहरू महालनोबिस योजना होतं. वृद्धी दर हा 4.5% गाठायचा होता आणि तो आपण गाठला देखील. प्रस्तावित खर्च मी परत परत सांगतोय आणि नेहमीच बोलतोय की भारताच्या आयुष्यामध्ये अशा फक्त 3 पंचवार्षिक योजना आहे ज्यांच्यात जो आपण खर्च ठरवला तोच आपण खर्च केला. ती आहे पहिली पंचवार्षिक योजना, ती आहे दुसरी पंचवार्षिक योजना आणि ती आहे चौथी पंचवार्षिक योजना. या भारताच्या आयुष्यातल्या फक्त अशा 4 पंचवार्षिक योजना आहेत की ज्यांच्यात जो आपण खर्च ठरवला तो आपण ॲक्च्युअल खर्च किंवा त्याच्यापेक्षा कमी खर्च केलेला आहे. नीट लक्षात ठेवा. बाकी सगळ्या योजनांमध्ये फक्त उधळपट्टी होती. लाव रे पैसा, लाव रे पैसा असंच करण्यात आलेलं होतं. नेक्स्ट
प्रस्तावित खर्च ॲज आय टोल्ड यू 2400 कोटी खर्च केला, तो म्हणजे 4800 कोटी खर्च केला, 4600 कोटी. ही जी लोकं होती ना दोस्तांनो, ही देशाचा विचार करणारी होती, ही उडवाउडवी करणारी लोकं नव्हती. ओके. विकासाचा दर हा 7.5% ठेवला, नंतर त्याला आपण 4.5 वरती नेलं. जड आणि मूलभूत उद्योग हे या योजनेचं कॅरेक्टरिस्टिक होतं. 10 ते 12 लाख योजना, 10 ते 12 लाख व्यक्तींना नव्यानं रोजगार द्यायचा हे ठरवलं. समाजवादी समाज रचनेबद्दल मी ऑलरेडी तुमच्याशी बोललो. या योजनेत उत्पन्न आणि संपत्तीची विषमता कमी करायची याच्यावरती लक्ष देण्यात आलं. ओके. या कालावधीमध्ये प्रचंड मोठे प्रश्न भारताच्या समोर उपस्थित झालेले होते, त्याच्यामुळे ही योजना जरा दगाफटकेची आपल्याला ठरली. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो प्रॉब्लेम या योजनेमध्ये आपल्याला झालेला होता त्याच्याविषयी मी बोलतोय, नीट लक्ष द्या सगळ्यांनी वरती. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो प्रॉब्लेम झाला होता तो झालेला होता सुएझ कालव्याचा प्रश्न. लक्ष द्या, समजावून सांगतोय, लक्ष द्या. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो प्रॉब्लेम झालेला होता तो होता कोणता? तो होता सुएझ कालव्याचा प्रश्न. ओके, लक्ष द्या, समजावून सांगतोय. दोस्तांनो, हे जे वर्ष होतं ना ते वर्ष होतं 1956. भारताचा मुख्य व्यापार अजूनही इंग्लंडशी चालत होता. मेजर कॉन्ट्रीब्युटर ते होते आपले. तर जर समजा जसा वास्को द गामा आलेला होता केप ऑफ गुड होपला वळसा घालून, तसं यायचं ठरलं ना तर जवळपास 19,800 किलोमीटर लागतात. त्याच वेळेला असं मेडिटेरियन सी, रेड सी मधनं जर गेलं सुएझ कालव्यामार्फत तर फक्त हे अंतर 11,800 किलोमीटर होत होतं. म्हणजे जवळपास 9,000 किलोमीटरने अंतर हे कमी होत होतं. जवळपास 9,000 किलोमीटरने अंतर कमी होत होतं. मग आपण काय ठरवलं की आपण व्यापार इथनं करू. पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? इथे आखाती देशांचं युद्ध छेडलं आणि ऑफकोर्स मग त्यांनी सुएझ कालवा बंद केला. सुएझ कालवा बंद केला मग ट्रान्सपोर्टेशनवरती खर्च वाढायला लागला. सो दॅट्स वाय दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये एक मेजर गोष्ट आपल्या समोर आलेली होती. ती म्हणजे काय? तर सुएझ कालव्याचा प्रश्न. सुएझ कालव्याचा प्रश्न आय होप कळालेला असेल. पुढे जातोय मी आता, लक्ष द्या सगळ्यांनी वरती. हां, मी पहिली पंचवार्षिक योजना सांगत असताना तुम्हाला 2 स्कीम सांगितल्या होत्या, आठवतं का रे? एक होती कम्युनिटी डेव्हलपमेंट प्लॅन आणि दुसरा होता नॅशनल एक्सटेन्शन स्कीम. आठवलं का? आठवलं का? आठवलं का? पहिली पंचवार्षिक योजना मी तुम्हाला सांगत असताना आपण 2 गोष्टी बघितल्या होत्या. एक होतं कम्युनिटी डेव्हलपमेंट प्लॅन आणि दुसरं होतं नॅशनल एक्सटेन्शन स्कीम. आठवलं का? आत्ता 9 वाजताचं सेशन आपलं झालं होतं, त्याच्यात मी बोललो होतो तुम्हाला हे परत येणार आहे म्हणून, हे 2 भूतं परत येणार आहेत म्हणून मी तुम्हाला बोललो होतो. हे 2 भूतं परत आलेत बघा. आता या 2 स्कीम खूप चांगल्या होत्या, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे हे बघण्यासाठी एक बलवंतराय मेहता नावाची कमिटी 1957ला आणली. भारतामधल्या सगळ्या कमिट्या अशा आहेत की त्यांना ज्या कामासाठी नेमलं जातं ना ते काम करत नाही, दुसरंच काम करतात. सुवर्णसिंह कमिटी प्रेसिडेंटल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कशी असेल याच्यासाठी आणली. रिकमेंडेशन ते काहीतरी भलतेच दिलंय. ते काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये अजून एक अभ्यास करायला नवीन गोष्ट आणून ठेवली. आर्टिकल 51A पार्ट 4A मूलभूत कर्तव्य. तसंच हे पण आहे. यांना विचारण्यात आलं की बाबांनो, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्लॅन CDP आणि नॅशनल एक्सटेन्शन स्कीम कशी चालली आहे ते जाऊन बघून या. तर बघून या असं सांगितलं तर यांनी सरकारला भलतंच रिकमेंडेशन दिलं. हे म्हटले की तुमची CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्लॅन, NES नॅशनल एक्सटेन्शन स्कीम लय भारी आहे, पण इम्प्लिमेंटेशनला काही नाहीच आहे. मग आता काय करा, तुम्ही इम्प्लिमेंटेशनला बॉडी घेऊन या. ही बॉडी म्हणजे काय? तर ही बॉडी म्हणजे पंचायत राज ऑर्गनायझेशन, पंचायती राज ऑर्गनायझेशन्स किंवा पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स घेऊन या. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा घेऊन या म्हटले. ते झालं. मग या समितीनं रिकमेंडेशन दिल्या की भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था आणली पाहिजे. ही पंचायत राज व्यवस्था 3 स्तराची असली पाहिजे असं त्यांनी सांगितलं, जसं आत्ता महाराष्ट्रामध्ये आहे. आपण बलवंतराय मेहतांना फॉलो केलेलं आहे, लक्षात ठेवा. आपण बलवंतराय मेहतांना फॉलो केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जी पंचायती राज सिस्टम आहे ती काही अशा प्रकारची आहे. कशी आहे? तर इथं नीट जरा लक्ष द्या, समजावून सांगतोय, नीट जरा बघा. अर्बन आणि रुरल असे 2 भाग करूया. रुरलमध्ये 3 भाग पडतात. आता सगळ्यात पहिल्यांदा ग्रामपंचायत जी कणा आहे भारताचा, त्याच्यानंतर पंचायत समिती आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद. इकडे अर्बनमध्ये
रुरलमध्ये तर आपण बघून झालं. अर्बनमध्ये काय होतं, तर अर्बनमध्ये नगर परिषद, नंतर नगरपालिका आणि सगळ्यात वरती महानगरपालिका, हे असं आपण सिस्टम महाराष्ट्रामध्ये फॉलो केलेली आहे. ती बलवंतराय मेहता नावाची कमिटी आहे, त्यांचं रिकमेंडेशन आहे, लक्षात ठेवा. यांनी काय म्हटलं की आपण 3 स्तरीय पंचायती राज व्यवस्था आणूया. काय म्हटलं यांनी, आपण 3 स्तरीय पंचायती राज व्यवस्था आणूया. बलवंतराय मेहता कमिटीनं किती स्तराची पंचायत राज व्यवस्था सांगितली रे? उत्तर द्या. उत्तर द्या पटकन, फास्ट उत्तर द्या, फास्ट उत्तर द्या मला, मगच पुढे जाणार मी, नाही तर मी नसतोय पुढे जात. आता पटकन उत्तर द्या मला. हां गुड, लक्षात ठेवा 3 स्तरीय पंचायती राज व्यवस्था त्यांनी दिली आहे. ओके हां, चला रे. MPSC ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस प्रिलिम्स 2019. जे शिकवतोय ना त्याच्यावरती प्रश्न आहे. फापट पसारा आणि टाइमपास मी करत नाही. फापट पसारा आणि टाइमपास मी करत नाही. जे शिकवतोय त्याच्यावरती प्रश्न आहेत दोस्तांनो, फक्त नीट उत्तरं द्या तुम्ही. चलो, MPSC ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस प्रिलिम्स 2011. लक्षात आहे सगळ्यांनी वरती. आता लोकशाही विकेंद्रीकरणाची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या कमिटीनं केली, तर ती बलवंतराय मेहता कमिटी होती. लक्षात ठेवा. त्या कमिटीचं नाव काय होतं? त्या कमिटीचं नाव होतं बलवंतराय मेहता कमिटी. नीट लक्षात ठेवा. मजा येते का रे असं शिकायला? असं शिकायला मजा येते आहे का? येस नो? येते का असं मजा, असं शिकायला मजा? हां, आणि लक्षात पण राहत आहे का तुमच्या? हे गरजेचं आहे, लक्षात राहणं आणि समजणं. नाहीतर अभ्यास बोरिंग पद्धतीनं करण्यात काय उपयोग नाही आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इथे लाईकचा टॅब आहे तुमची, तिथे लाईक चॅट बॉक्स बंद करा, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओला टॅब तिथे आहे, तिथे लाईक करायला विसरू नका. दुसरं महत्त्वाचं, आपलं एक चॅनल आहे, ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं हे जे चॅनल आहे, इथे मी रोज संध्याकाळी आपले खूप सारे जे व्हिडिओज आहेत आणि खूप सारे जे अभ्यासाचा स्टफ आहे तो घेऊन येत असतो. तो तुम्ही सगळ्यांनी तिथे जा आणि ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओके, मी तुम्हाला लिंक पाठवली आहे बघा, हे चॅनल आहे म्हणून. ओके, ते चॅनल जाऊन तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. चला पुढे जायचं आपल्याला. रोज संध्याकाळी 5 वाजता या चॅनलवरती आपले लेक्चर्स असतात. चला उत्तर द्या. मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. MPSC कंबाईनची प्रिलिम्स 2019, PSI STI असिस्टंट कंबाईनची प्रिलिम्स 2019. MPSC थ्रू MCQ असं नाव आहे त्याचं. अश्विनी कुठेतरी लिहून ठेवा, नंतर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, किंवा मी लिंक पण पाठवतो तुम्हाला. चला या प्रश्नाचं उत्तर द्या आधी मला, फास्ट. आधी या प्रश्नाचं उत्तर द्या मला, पटकन पटकन पटकन, फास्ट. चलो उत्तर द्या पटकन, फास्ट. ओके हां, लक्ष द्या. बलवंतराय मेहता कमिटी, बलवंतराय मेहता कमिटी, बलवंतराय मेहता कमिटीचं महत्त्वाचं काम काय होतं? बलवंतराय मेहता कमिटीचं काम कशासाठी अपॉइंट करण्यात आलेली होती? ते म्हणजे दॅट इज समुदाय विकास कार्यक्रम, CDP, आणि ही बाकीच्या योजना कशा चाललेल्या आहेत हे समजण्यासाठी बलवंतराय मेहता कमिटी आलेली होती. कळालं का? ओके, ग्रामपंचायतीसाठी तिला आणण्यात आलेलं नव्हतं. ग्रामपंचायतसाठी तिने रिकमेंडेशन दिलेलं होतं.
बलवंतराय मेहता कमिटी कशासाठी आलेली होती? समुदाय विकास कार्यक्रम कसा चाललेला आहे ते बघण्यासाठी आलेली होती. कळालं का? हा घोळे. तुम्ही बऱ्याच लोकांनी 3 किंवा 1 आन्सर दिलेलं आहे. लोकशाही विकेंद्रीकरण वगैरे तिला काम दिलेलं नव्हतं. तिला काम काय दिलेलं होतं? मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं. बलवंतराय मेहता कमिटीला कशासाठी आणण्यात आलेलं होतं? तर बलवंतराय मेहता कमिटीला समुदाय विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्लॅन कसा चाललेला आहे ते बघण्यासाठी आणण्यात आलेलं होतं. तिचं वेगळं काम नव्हतं. लक्षात ठेवा आता सगळ्यांनी. ओके, नेक्स्ट. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही जो प्रश्न सोडवताय तो MPSC कंबाईन मागच्या वर्षी मेन्सचा प्रश्न आहे. आपण सगळी तयारी करून व्यवस्थित घेतोय. तुम्ही फक्त नीट फोकस करा. चलो 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 चलो. चलो चलो फास्ट. चला फास्ट उत्तर द्या. तुम्ही कंबाईन मेन्सचा प्रश्न सोडवताय बरं का रे. कंबाईन मेन्सचा प्रश्न सोडवतात त्यात. अभ्यास असा करायचा असतो बघा. बरेच लोक दिशाहीन अभ्यास करतात. दिशाहीन, खरंच दिशाहीन अभ्यास करतात. तर अभ्यास असा करायचा असतो. आधी प्रश्नपत्रिका बघा, तो कॉन्टेंट बघा काय विचारलं आणि त्याच्यावरून अभ्यास करा. तुमचा अभ्यास जास्त होईल. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. बलवंतराय मेहता यांचा संबंध जो आहे तो मध्य प्रदेशशी नव्हता. बलवंतराय मेहतांचा संबंध हा गुजरातशी होता. ते गुजरातचे चीफ मिनिस्टर होते. ओके, ते गुजरातचे चीफ मिनिस्टर होते. लक्षात ठेवा, ते गुजरातचे चीफ मिनिस्टर होते. सो ब स्टेटमेंट चुकीचं आहे. जर ब स्टेटमेंट चुकीचं आहे तर 1, 2, 3 चुकलं, आन्सर आलं तुमचं. घ्या. मस्त आहे की नाही? परत परत म्हणतो, MPSCचे खूप सारे प्रश्न असे आहेत ते फक्त दिसायला मोठे आहेत. जर तुम्हाला गाभा माहिती असेल ना तर म्हणजे MPSC तुम्हाला असं तोंडात घास भरवते की घे लेकरा आणि खा, घे लेकरा आणि खा. असंच आहे. तुम्ही गाभा आहे हा तुमच्यासाठी. गाभा नीट फक्त समजून घ्या. कळलं का आता हे किती इझी क्वेश्चन आहे? कळलं का? सांगा मला पटकन. कळलंय का तुम्हाला? समजलंय का? पटकन सांगा मला, येस ऑर नो. ओके, प्रचंड इझी आहे, नीट समजून घ्या. चला आता नेक्स्ट पुढे जायचं आहे आपल्याला. लक्ष द्यावरती आता सगळ्यांनी. ऑप्शन 4 एक्सप्लेन करा. ठीक आहे, करतो एक्सप्लेन. ऑप्शन 4, भारतातली सर्वप्रथम त्रिस्तरीय राजस्थाननं केली. बरोबर आहे. जेव्हा ॲक्ट झाला त्याच्यानंतर MPनं केलेला होता. ॲक्ट झाल्यानंतर MPनं केलं. 73 आणि 74वी घटनादुरुस्ती जेव्हा झाली ना बाळा, त्याच्यानंतर करणारा MP आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा करणारा नागौर राजस्थान आहे. लक्षात ठेवा आता. नेक्स्ट जायचं आहे आपल्याला पुढे. नेक्स्ट, दुसरी पंचवार्षिक योजना हीच ती आहे की ज्याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 1956ला आंध्र प्रदेशची रचना झाली. ओके, आणि नंतर जेव्हा आपण आज 2019चा विषय काढतोय तेव्हा नीट लक्षात घेण्याची गोष्ट आहे की ज्या राज्यानं सगळ्यात पहिल्या राज्याला जन्म दिलेला होता त्याच राज्यामधनं 2014ला 29व्या राज्याचा जन्म झालेला आहे. तो म्हणजे दॅट इज तेलंगणा. तेलंगणाच्या फॉर्मेशनची डेट नेहमी लक्षात ठेवा. ती आहे 2 जून 2014. ही डेट नीट लक्षात ठेवा. तुम्हाला कुठेही परीक्षेला विचारली गेली तर ती तुम्हाला आन्सर करता आली पाहिजे. तेलंगणाच्या फॉर्मेशनची डेट ही आहे कोणती? तर ती आहे 2 जून 2014. नीट लक्षात ठेवा. आता पुढे जायचं आहे आपल्याला. 1956ला भारत हा काही असा होता. आज त्याच्यानंतर आंध्र प्रदेशाची रचना आपण बघितली. मध्य प्रदेश, बॉम्बे प्रॉव्हिन्सेस तेव्हा देखील जन्माला होते आणि गुजरात त्याच्यामध्ये होता. लक्षात घेण्याची गोष्ट आहे, 1 मे 2060ला 2 अजून राज्यांचा जन्म झाला, गुजरात आणि महाराष्ट्र. ओके, आता आपण योजनेच्या आपण मूल्यांकनाकडे चाललेलो आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. आपण योजनेच्या मूल्यांकनाकडे चाललेलो आहे. लक्ष द्या प्लीज. खूप महत्त्वाचं आहे आता इथून पुढे. खूप महत्त्वाचं आहे. प्लीज नीट लक्ष द्या. सेकंड 5 इयर प्लॅन हा भारताच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा 5 इयर प्लॅन होता. खूप सारे उद्दिष्ट भारतानं या पंचवार्षिक योजनेतनं गाठलेले होते. 1956ला LICचा जन्म झालेला होता. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. जवळपास 256 इन्शुरन्स कंपन्या एकत्रित करण्यात आल्या आणि त्याच्यापासून LICचा जन्म झाला.
मी कधीतरी इन्शुरन्सवरती लेक्चर घेईल तेव्हा मी हे 256च्या 256 कसे आले आणि काय त्याच्याबद्दल नक्की सांगेन. नेक्स्ट, भिलाई पोलाद प्रकल्पाचा जन्म झाला रशियाच्या मदतीनं. रौरकेलाचा जन्म झाला जर्मनीच्या मदतीनं. दुर्गापूरचा जन्म झाला ब्रिटनच्या मदतीनं. लक्षात कसं ठेवायचं ते नीट बघा जरा, समजावून सांगतोय मी. असं लक्षात ठेवा, दुर्गापूर कोणाच्या मदतीनं आलं तर दुर्गापूर ब्रिटनच्या मदतीनं आलं. ओके. भिलाई कोणाच्या मदतीनं आलं तर भिलाई रशियाच्या मदतीनं आलं. नेक्स्ट, रौरकेला कोणाच्या मदतीनं आलं तर जर्मनीच्या मदतीनं आलं. लक्षात कसं ठेवायचं, लक्षात कसं ठेवायचं, DBBRRG कसं लक्षात ठेवायचं, DBBRRG कसं लक्षात ठेवायचं, DBBRRG कसं लक्षात ठेवायचं, DBBRRG 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 हे लक्षात ठेवाल 4-5 वेळाला तरी त्यांच्यावरचे प्रश्न सुटतील तुमच्या सगळ्यांचे, एवढं इझी येते. MPSC राज्यसेवा प्रिलिम्स 2018. बोला 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 फास्ट. गिव्ह मी आन्सर, कम ऑन लेडीज अँड जेंटलमन, बॉईज अँड गर्ल्स. 66 लोक बघतात आहेत, 20 लोक फक्त उत्तर देतात, बाकीच्यांना काय झालंय मला कळलेलं नाहीये. हां, लक्ष द्यावरती. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही. ओके, आत्ता आपण बघितलं DBBRRG हा शॉर्टकट बघितलेला होता आपण. बोकारो हा 4थ्या पंचवार्षिक योजनेत आलेला होता, लक्षात घ्या. बोकारो हा 4th 5 year प्लॅनमध्ये जन्माला आलेला होता. बोकारोचा जन्म हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत नाही आहे. आपल्याला इथे प्रश्न काय विचारलेला आहे, नाही. प्रश्न बरेच लोक याच्याकडे बघतच नाही की आपल्याला नाही विचारण्यात आलेलं आहे, तुम्ही काहीतरी दुसरीकडेच जातात, ते याच्यामुळे आन्सर चुकतं. आधी प्रश्न नीट वाचत चला. किती लोकांनी वाचलं नव्हतं रे, नाही नाही किती लोकांनी वाचलेलं नव्हतं, नाही किती लोकांनी वाचलेलं नव्हतं, बोला नाही किती लोकांनी वाचलेलं नव्हतं, हां किती लोकांनी वाचलेलं नव्हतं. नाही, हे बघा बरेच लोक आहे अशी चुकी करतात. हे असं करायचं नाही, नीट वाचत चला, त्याला नीट आन्सर देत चला, त्याच्यामुळे चुकतात तुमचे आन्सर. रौरकेला ओडिशा, भिलाई छत्तीसगड, दुर्गापूर वेस्ट बेंगालमध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत जन्माला आलेले होते, पण बोकारो 4थ्या पंचवार्षिक योजनेत जन्माला आलेला होता. लक्षात ठेवा, आपण शॉर्टकट तयार केलेला आहे आता, DBBRRG. आपण शॉर्टकट तयार केलेला आहे आता, DBBRRG 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 DBBRRG. शॉर्टकट नीट लक्षात ठेवा आता, परत शॉर्टकट चुकवायचा नाही. परीक्षेला पण तुम्हाला हा जमला पाहिजे, लक्ष द्यावरती. आता त्याचवेळी आपण भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांचा एक कारखाना सुद्धा चालू केला, आणि हा जो कारखाना होता हा कारखाना हा चालू झालेला होता दॅट इज भोपाळमध्ये. लक्षात ठेवा, कुठे चालू झालेला होता हा कारखाना, भोपाळमध्ये चालू केलेला होता आपण. ओके. नानगलला खत कारखाना आला, नानगल म्हणजे आत्ताचं पंजाब. रौरकेलाला पण खत कारखाना आलेला होता, रौरकेला म्हणजे आत्ताचं ओडिशा. लक्षात ठेवा आता, रौरकेला म्हणजे काय, आत्ताचा ओडिशा. ओके, लक्षात ठेवा आता. हे आता योजनेच्या मूल्यांकनाकडे मी चाललेलो आहे. दुसरी पंचवार्षिक योजना ही अयशस्वी ठरली. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण का झालेलं होतं की बापा रे, हे आपल्याला काही त्याच्या प्रश्न भेडसावलेली होती. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की सुएझ कालव्याचा प्रश्न आला, मोसमी वाऱ्यांनी दगा दिली, परकीय गंगाजळीत घट झाला, तांदूळ उत्पादनात घट झाली, या समस्या आलेल्या होत्या. त्याच्यामुळे जे ठरवलं ते गाठता आलेलं नव्हतं आपल्याला, म्हणून दुसरी पंचवार्षिक योजना काय झालेली होती, दुसरी पंचवार्षिक योजना ही दॅट इज अयशस्वी झालेली होती. ओके. आता या योजनेच्या काळामध्ये किंमत निर्देशांक 30% वाढला. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, आपले नेहमीच आहे हे कारस्थान. एवढा मोठा दगड घ्यायचा आणि स्वतःच्याच पायावर पाडून घ्यायचा, नेहमीच आहे आपलं हे, आजचं नाही आहे, नेहमीच आहे. रघुकुल रीत सदा चली आई. एवढा मोठा दगड घ्यायचा, स्वतःच्या पायावर पाडायचा, एवढा मोठा दगड घ्यायचा, स्वतःच्या पायावरती पाडायचा, नेहमीच आहे हे आपलं. पहिल्या पंचवार्षिक योजनेत आपण काय केलं, चांगल्या पद्धतीनं, बरं का रे, पहिल्या पंचवार्षिक योजनेत आपण काय केलं,
चांगल्या पद्धतीने ॲग्रिकल्चरवरती भर दिला, म्हणून काय झालं, वस्तूंच्या किमती कमी झाल्या, प्रोडक्शन वाढलेलं होतं, व्हॉल्यूम चांगला आलेला होता, त्याच्यामुळं किमतींमध्ये घट झालेली होती. पण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत काय केलं, एवढा मोठा दगड घेतला, पायावरती पाडून घेतला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत काय करायला पाहिजे होतं, आपण ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीज यांना सोबत घेऊन चाललेलं पाहिजे होतं. पण आपण शहाणेपणा काय केला माहिती का, आपण शहाणेपणा केला, आपण फक्त इंडस्ट्रीजलाच घेऊन पळालो. त्याच्यामुळं घडलं काय, आपण परत पाण्यात पडलो. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत घडलं असं की आपण ॲग्रिकल्चरवरती भर दिला नाही, म्हणून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत ॲग्रिकल्चरल वस्तूंच्या किमती वाढल्या. खऱ्या अर्थानं बोलायला गेलं तर भारतात भाववाढीची बीजं ह्या योजनेपासून टाकायला सुरुवात झाली. इथपर्यंत कळलं का? इथपर्यंत कळलं का? चला रे बोला, इथपर्यंत कळलं का, हो की नाही? हां, गुड. चलो नेक्स्ट प्रश्न सोडवायचे आता दणकावून. चला, PSI प्रिलिम्स 2013चा प्रश्न आहे. चला, डन डन. चलो लक्ष द्यावरती आता, सगळ्यांनी लक्ष द्यावरती. आता आन्सर माहिती नसेल तर आन्सर कसं काढायचं ते सांगतोय. पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे हॅराल्ड डोमरचं मॉडेल. ओके, एचं 2 आलं पाहिजे, एचं 2 आलं पाहिजे, एचं 2 आलं पाहिजे, म्हणजे पहिला आणि चौथा आन्सर ऑप्शन कट झाला, डिडक्ट झाला. चला, दुसरी पंचवार्षिक योजना जे माहिती आहे त्याच्यानुसार बीचं 3 आलं पाहिजे, बीचं 3 इथे पण दिसतं, इथे पण दिसतंय. नेक्स्ट, पुरा प्रतिमान, प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज टू द रुरल एरिया. हा जो प्रोग्राम होता ना, तो जेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर हे भारताचे प्रेसिडेंट होते ना, तेव्हा आलेला प्रतिमान होतं हे, तेव्हा आलेलं प्रतिमान होतं हे. APJ अब्दुल कलाम सर हे उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणानंतर भारताचे राष्ट्रपती झालेले होते. म्हणजे 8वी योजना तर येणार नाही, 11वी पंचवार्षिक योजना नक्की येईल. तर मग डीचं 4 कोणतं आहे, तर डीचं 4 हे, म्हणजे आन्सर ऑप्शन 3 येईल. आन्सर असं काढता आलं पाहिजे तुम्हाला. कळलं का? कळलं का? कळलं का आहे? येस अनुराग, नाईस टू सी इन यूट्यूब क्लास. चला, कळलं का इथपर्यंत? येस नो, पटकन बोला, पुढच्या प्रश्नावरती जायचं आहे आपल्याला. हां, गुड. चलो नेक्स्ट, MPSC STI ची मेन्स पेपर 2. शुभम, मी मगाशी व्हॉट्सअप नंबर दिलेला होता, त्याच्यावरती मला पिंग करा. चला 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 चला, उत्तर द्या फास्ट. येस, गुड. भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेत कशावरती भर दिलेला आपल्याला आढळतो? ते एकच कारभार आहे. आत्ता पण आपण हे निशाणे मारलेत, माहिती असतील तुम्हाला, आत्मनिर्भर भारत आहे की नाही, सेल्फ रिलायन्स आणि इंडिपेंडन्स. ओके, आता पण आपण याच्यावरती तीर मारलेले आहेत. चला नेक्स्ट, MPSC STI ची मेन्स पेपर 2 2012. प्रिलिम मेन सगळे पेपर सोडून घेतोय मी. नाही, आज ॲपवरती लेक्चर्स नाही आहेत, आज जरा यूट्यूबवरचे क्लासेस माझे बाकी होते, ते कम्प्लीट करतोय. चलो 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 चलो, उत्तर द्या फास्ट, लवकर लवकर लवकर.
उत्तर द्या. हां, चला लक्ष द्या वरती. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये बाबा रे हरित क्रांती घडून आलेली होती? ही तिसऱ्यामध्ये घडून आलेली होती. ओके, हा जर प्रश्न असा आला तर असा. दुसरं उत्तर काय ते मी पण तुम्हाला समजावून सांगेन नंतर, पण आत्ता नाही. चला नेक्स्ट. खूप प्रश्न सोडवायचे रे, पटापट उत्तर द्या. चला, तुमची एवढी प्रॅक्टिस करून घेतो ना, पंचवार्षिक योजनेवरचा एक प्रश्न तुमच्याकडनं चुकला नाही पाहिजे बघा. एक प्रश्न, नॉट अ सिंगल. चला, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशावरती अग्रक्रम देण्यात आलेला होता? STIची प्रिलिम्स 2012. शेती पहिली पंचवार्षिक योजना, सामाजिक न्यायाचा काय संबंध नाही, जलसिंचन पहिली पंचवार्षिक योजना, लोह पोलाद होतं ते. नेक्स्ट. आत्ता इतक्यात शिकवलंय मी. सार्वजनिक क्षेत्रातील जड उद्योग भेल कारखाना हा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला? आत्ता इतक्यात शिकवलंय मी हे. पटकन उत्तर द्या, फास्ट. आहे की नाही? हा भोपाळला उभारण्यात आलेला होता, लक्षात ठेवा. हा कुठं उभारण्यात आलेला होता? हा भोपाळला उभारण्यात आलेला होता, लक्षात ठेवा. नेक्स्ट. चला, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेकडे आपल्याला जायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला अजून प्रश्न आहेत, ते आधी बघू आणि नंतर तिसऱ्याकडे जाऊ आपण. हां, चला उत्तर द्या, फास्ट. चला रे, पटकन उत्तर द्या. हां, चला लक्ष द्या वरती. NDCची स्थापना ही 52ची आहे. प्लॅनिंग कमिशनची स्थापना ही 50ची आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर चुकीचं आहे. याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी असायचे का? तर हो, बरोबर आहे. केवळ 2 बरोबर येणार. नेक्स्ट. सगळे प्रश्न नवीन येतं, म्हणजे जुने सोडवलेले प्रश्न नाही आहेत. आज थोडं नवीन मी गोष्टी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. चला उत्तर द्या आता, पटकन पटकन पटकन, फास्ट. काय कुठे आहात तुम्ही लोक? उत्तर द्या. चला, कुठे हरवलात की काय? उत्तर द्या पटकन पटकन, फास्ट. हां, चला. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य ती उत्तरं द्या. शासनाच्या ठरावाद्वारा नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती, बरोबर आहे. नियोजन आयोग हा स्रोतांचा प्रभावासाठी योजना तयार करतो. ते दॅट इज काय? तर बाबा रे, आपल्याकडचे जे जे सोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहेत, त्यांचा योग्य वापर करण्यासाठी. तर दोघीच्या दोघी स्टेटमेंट बरोबर आहेत. नेक्स्ट. नेक्स्ट. चला, ओके, गुड. हां, लक्ष द्यावरती. नियोजन आयोगाला कोणी बदलण्यात आलं? 2015ला या नियोजन आयोगाला नीतीनं बदललं. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं तिचं पूर्ण नाव. ओके, हिच्याबद्दल पण मी बोलणार आहे, नक्की घेऊया. नेक्स्ट.
चला उत्तर द्या पटकन 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 फास्ट एव्हरीबडी. हां चला रे बघा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबद्दल खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्यायांचा क्रमांक सांगा. या योजनेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी उद्योग असं विभाजन करण्यात आलेलं होतं. येस बरोबर आहे. या योजनेत उत्पन्न आणि संपत्तीची विषमता कमी करणे हे लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. बरोबर आहे, आपण बघितलेलं होतं हे. या योजनेत महत्त्वाच्या लोहपोलाद प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली होती. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आपण ते मगाशी बघितलं होतं DBBRRG बघितलं होतं, आठवतं का रे? हां, तर वरीलपैकी सर्व पर्याय हे शुड बी द आन्सर. नेक्स्ट. नेक्स्ट. चला 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 उत्तर द्या फ्रेंड्स, पटापट पटापट फास्ट उत्तर द्या. चला फास्ट. हां, पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरुवातीला दुसऱ्या महायुद्धाचे परिणामाचं सावट होतं. ओके, होतं का हे? मी तुम्हाला मगाशी समजवत असताना सांगितलं की हो, ही गोष्ट होती. याच काळात फाळणी झाल्यानं अन्नधान्याची पण टंचाई होती. हो, हे पण बरोबर आहे. सो दॅट्स वाय दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. आन्सर शुड बी 4. चला उत्तर द्या फास्ट. चला 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 उत्तर द्या फास्ट 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 फास्ट. हां गुड. दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवरती आधारित होती? ती नीट लक्षात ठेवा, ती नेहरू महालनोबिस मॉडेलवरती आधारित होती. ओके, पहिली पंचवार्षिक योजना ही हॅराल्ड डोमरच्या मॉडेलवरती होती. केम्ब्रिज मॉडेल असं काही नाही आहे, बेंटिक मॉडेल असं पण काही नाही आहे. इथे जरा टायपिंग मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, चलो बोला पटकन फास्ट उत्तर द्या. उत्तर द्या पटकन फास्ट. गुड. जलविद्युत प्रकल्प आणि 3 स्टील प्रकल्प हे कोणत्या पंचवार्षिक योजनेत आखले गेलेले होते? ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आखले गेलेले होते. मी आता एक शॉर्टकट पण सांगितला. DBBRRG. आय होप तुम्हाला आठवत असेल, आपण शॉर्टकट पण बघितलेला आहे त्याचा. नेक्स्ट. मजा येते का रे? आधी ते सांगा मला. हां, मजा येते का असे प्रश्न सोडवायला आणि असा अभ्यास करायला? बोला, मजा येते का असा प्रश्न आणि असा अभ्यास करायला? येस नो पटकन बोला. हां हो कट. तसं होत असेल तर मस्त आहे. अभ्यास ही मजाच असली पाहिजे. तुमच्यापैकी जे लोक, माझं लेक्चर संपलेलं नाही, लेक्चर आहे बरं का अजून माझं. तुमच्यापैकी जे लोक आज पहिल्यांदा माझ्या सेशनला असतील, 8149610280 हा माझा मोबाईल नंबर आहे. 8149616280 या नंबरवरती मला व्हॉट्सॲपवरती पिंग करा की सर मला तुमच्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड करा. मी नक्की तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड करेन. ओके, ही फॅसिलिटी ॲब्सोल्युटली फ्री आहे, तिचा नक्की सगळ्यांनी फायदा घ्या. ओके, हां चला आता द्या मला या प्रश्नाचं उत्तर. येस, भाग्यश्री 8:15 आणि रात्री 11 वाजता आपल्या ॲपवरती पण सेशन असतं, त्याला अटेंड करा, अजून मजा येईल. येस विद्या. चला उत्तर द्या फास्ट 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 फास्ट. एव्हरीबडी.
भारताच्या पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देण्याचं काम कोणाकडे होतं? हे काम राष्ट्रीय विकास परिषदेकडे होतं, लक्षात ठेवा. NDC कडे होतं. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल हे काम करण्यामध्ये सगळ्यात पटाईत ऑर्गनायझेशन होती, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट, नेक्स्ट चलो. हां गट. भारताची जी पहिली पंचवार्षिक योजना होती दोस्तांनो, ती म्हणजे 1951 ते 1956 पर्यंत. ओके, लक्षात ठेवा. 1951 ते 1956 ही म्हणजे भारताची पहिली पंचवार्षिक योजना, लक्षात ठेवा आता. ओके चलो नेक्स्ट. चला उत्तर द्या, उत्तर द्या. आता शिकलोय आपण, आता जस्ट शिकलो. भारताची पहिली पंचवार्षिक योजना या मॉडेलवरती डिपेंडंट होती. गुड. तर ती नीट लक्षात ठेवा. ती हॅराल्ड आणि डोमरच्या मॉडेलवरती डिपेंडंट होती. कोणाच्या मॉडेलवरती डिपेंडंट होती? ती हॅराल्ड आणि डोमर. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला ही आलेली होती. बॉम्बे प्लॅन खूप आधीच आहे, वरीलपैकी नाही आहे, तर त्याच्यामुळे येऊ शकणार नाही आहे. ओके चला नेक्स्ट. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रमुख लक्ष काय होतं? चला रे उत्तर द्या फास्ट. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रमुख उद्दिष्ट काय होतं? ओके गुड, लक्षात ठेवा. आता हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं काय? दॅट इज शेतीचा विकास झाला पाहिजे. उद्योगधंद्यांचा विकास हा सेकंड 5 इयर प्लॅन होतं. बाकी बंदरांचा विकास, शहरांचा विकास असा आहे, यांच्याकडे फोकस्ड प्लॅन असा आपण कोणता जन्माला घातलेला नव्हता. थँक्यू आतिश. येस. चला 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 चला. कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारत मिश्र अर्थव्यवस्थेकडे वळाला? मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर हे दोघं एकत्र जगतील. तेरा भी साथ मेरा भी साथ, तेरी भी जय मेरी भी जय. ओके, हे नीट लक्षात ठेवा. हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत झालेलं आहे. भारत मिश्र अर्थव्यवस्थेत दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला वळालेला होता. नीट लक्षात ठेवा. भारत दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत मिश्र अर्थव्यवस्थेकडे वळालेला होता. हे नीट लक्षात ठेवा सगळ्यांनी. येस रवींद्र. हा, अर्थशास्त्र माझ्याकडनं शिकून घ्या. तुम्हाला अर्थशास्त्र म्हणजे प्रेम वाटेल, एवढे मी गॅरंटी देतो तुम्हाला. प्रेम वाटेल तुम्हाला अर्थशास्त्रावरती. अर्थशास्त्रासारखा सोपा विषयच नाही आहे बेसिकली, असं माझं मत आहे. चला, राष्ट्रीय विकास परिषद NDC याचा जन्म कधीचा आहे? चलो 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 चलो, ते नीट लक्षात ठेवा. आता NDCचा जन्म हा बाबा रे 6 ऑगस्ट 1952चा आहे, लक्षात ठेवा. लेक्चरचं शेड्यूल आहे बघा इथे दिलेलं आहे. 8:15 आणि 11 वाजता रोज संध्याकाळी आपला अकॅडमीवरती लेक्चर असतं. शिवाय मला या माझ्या नंबरवरती पिंग करा 81 49 61 0 280. तुम्हाला मी स्केड्यूल पाठवून देईल सगळंचं सगळं. ठीक आहे, चलो एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या, लगेच मी पुढे जातो मग. हां चला, रोज संध्याकाळी 8:15 आणि 11 वाजता आपला अकॅडमीवरती पण लेक्चर असतं. मला नंबरवरती पिंग करून ठेवा. चला जातोय पुढे. आर्थिक नियोजन कोणत्या लिस्टमध्ये येतं? इकॉनॉमिक प्लॅनिंग कोणत्या लिस्टमध्ये येतं? इकॉनॉमिक प्लॅनिंग कोणत्या लिस्टमध्ये येतं?
ओके, चला ते नीट लक्षात ठेवा. चला 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 आधी उत्तर द्या. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की बजेट म्हणजे फक्त काहीतरी केंद्र सरकारचंच काम आहे. हे चुकीचं आहे. बजेट फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम नाही आहे, बजेट हे स्टेट गव्हर्नमेंटचं पण काम आहे. हे दोघांनी काम एकत्र केलं पाहिजे. आर्थिक नियोजन जे आहे हे कंकरंट लिस्टमधला सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. समवर्ती सूचीमधला सब्जेक्ट आहे, फक्त राज्य सूची किंवा फक्त केंद्र सूचीमधला सब्जेक्ट नाही आहे, तो समवर्ती सूचीमधला सब्जेक्ट आहे. नीट लक्षात ठेवा. आता समवर्ती सूचीला आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. चला रे, उत्तर द्या पटकन, फास्ट. तुमच्या उत्तराची वाट बघतोय मी. गुड. लक्ष द्यावरती. पहिल्या पंचवार्षिक योजनेत काय झालेलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासित पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानातनं आलेले होते. कमीत कमी वेळेमध्ये त्यांना अन्न पुरवणं आणि चलनवाढीवरती नियंत्रण ठेवणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्याच्यामुळं पहिली पंचवार्षिक योजना अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण पुनर्वसन, कमीत कमी वेळेमध्ये अन्नधान्यांचं स्वावलंबन आणि चलनवाढीवरती नियंत्रण हे सगळे ध्येय ठेवलेले होते, लक्षात ठेवा. आता येस, आय एम टुवर्ड्स द एंड ऑफ माय सेशन. मी माझ्या सेशनच्या सगळ्यात शेवटच्या भागाकडे आहे. जर तुम्ही आज माझ्या लेक्चरला पहिल्यांदा असाल दोस्तांनो, तर करण्याची गोष्ट आहे दॅट इज पटकन एक स्क्रीनशॉट घ्या. लेक्चर झालं की मला माझ्या या नंबरवरती पिंग करा, 8149610280. हा माझा मोबाईल नंबर आहे. मला या नंबरवरती पिंग करा की सर मला तुमच्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टवरती ॲड करा. मी नक्की तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टवरती ॲड करेन. ही फॅसिलिटी ॲब्सोल्युटली फ्री आहे. आज संध्याकाळी सुद्धा एक सेशन आहे आपलं 5 वाजता 5 PM. तिसरी पंचवार्षिक योजना शिकायची आहे का रे तुम्हाला माझ्याकडनं? तिसरी पंचवार्षिक योजना शिकायची आहे का माझ्याकडनं? तिसरी पंचवार्षिक योजना शिकायची आहे का माझ्याकडनं? हां हां, टेलिग्राम चॅनल आहे सौरभ सोनवणे MPSC असं आहे. येस, थँक्यू. तिसरी पंचवार्षिक योजना शिकायची आहे का माझ्याकडनं? येस नो बोला. तिसरी पंचवार्षिक योजना शिकायची आहे का माझ्याकडनं? हां हां, चालेल. चला मग तिसरी पंचवार्षिक योजना शिकायची असेल तर आज संध्याकाळी 5 वाजता येऊन बसा. ओके, मला या नंबरवरती पिंग करा, मी तुम्हाला सगळ्यांना लिंक पाठवतो. येऊन बसा, मी तुम्हाला सगळ्यांना आज संध्याकाळी 5 वाजता तिसरी पंचवार्षिक योजना आपण अशी मस्त पद्धतीनं शिकवेल. ठीक आहे, चला आत्ता थांबूया आपण. काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची. ओके, येस, थँक्यू सो मच. अर्थशास्त्र खूप मस्त आहे, माझ्याकडनं शिकून घ्या. तुम्हाला अर्थशास्त्र अवघड जाणार नाही आणि अर्थशास्त्रावरती प्रेम होईल याची गॅरंटी माझी. ठीक आहे, चला काळजी घ्या सगळ्यांनी. भेटूया परत एकदा. टाटा, बाय बाय.